नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू शेठ यांनी काल एक प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली आता माध्यमातून वाचली. बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य घटक आहे आणि जो मराठी माणसांच्या विरोधातला, सीमा प्रश्नाच्या विरोधातला जो ठराव आहे तो मी स्वतः मांडेन, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी देऊन 25 लाख मराठी सीमावासियांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी काल केलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून जर तुम्ही पाहिलं तर या लाल पिवळ्या संघटनांवर आणि त्यांच्या म्होरक्यांवर उत्तरच्या आमदारांचं प्रेम जरा जास्तच उत्तू जात आहे, अशी प्रतिक्रिया मराठी भाषिकातून येते. बेळगावात एक चांगला माणूस म्हणून मराठी भाषिक तुमच्याकडे बघत असताना हे जर तुम्ही कृत्य केलं तर तुम्ही स्वतःच्या अधोगतीकडे वाटचाल कराल, ही सूचना मी तुम्हाला करतोय. हा लढा शेकडो लोकांच्या बलिदानावर उभा राहिलेला आहे. मराठी माणसांनी आजपर्यंत कुणालाही वैयक्तिक विरोध किंवा टीका न करता ह्या लढ्यासाठी सातत्यानं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. याची जाण तुम्ही राखावी आणि विनाकारण मराठी माणसांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार तुम्ही तात्काळ थांबवावा. त्या लाल पिवळ्या संघटनांचं आणि कुणाचं तरी ऐकून विनाकारण फाटक्यात पाय घालू नये. तुम्ही कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आम्ही जे चालू केलेलं विलगीकरण कक्ष होतं, जिथं शेकडो कोरोना रुग्णांना त्या ठिकाणी जीवदान मिळालं, त्यावेळेला तुमची अंजुमन संस्था असेल किंवा तुम्ही असेल, आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं होतं. म्हणून एक प्रेमाचा सल्ला तुम्हाला देतोय. या हुतात्म्यांचा तळतळात घेऊ नका आणि जर तुम्हाला घ्यायचाच असेल तर जरा इतिहासाची माहिती घेऊन तुम्ही घ्यावी अशी विनंती करतोय. कारण ज्यांनी मराठी माणसांच्या आणि या हुतात्म्यांच्या भावनांचा विचार केला नाही, त्यांची वाटचाल अधोगतीकडे झालेली आहे. हा इतिहास आहे आणि त्यामुळं तुम्हाला स्वतःचं भविष्य जर त्या ठिकाणी सुरक्षित राखायचं असेल तर या इतिहासाचा नक्कीच तुम्ही विचार करावा, असा प्रेमाचा सल्ला मी तुम्हाला देतोय. मराठी माणसांनी स्वतःच्या जीवावर या शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानावर त्या ठिकाणी चालू असलेला हा लढा शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही लढतोय. विनाकारण मराठी माणसांच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार तुम्ही करत असाल तर मराठी माणूस गप्प बसणार नाही आणि याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील. या ठिकाणी हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य करायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करावा. बेळगावातला मराठी माणूस कुणाच्याही भावनांना ठेस न पोचवता स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी लढतोय आणि तुम्ही जर त्या लाखो लोकांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न केलात तर भविष्यात तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा प्रेमाचा सल्ला मी तुम्हाला देतोय. हा लढा आजपर्यंत 70 वर्ष झाली शांततेच्या मार्गाने चालू आहे. कुणालाही कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था न बिघडवता शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना हे सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं हे आंदोलन चिरडून काढायचा प्रयत्न करत आहे. तरीही अनेक खोटे गुन्हे आणि अनेक लोकांना, हजारो लोकांनी यासाठी आजपर्यंत तुरुंगवास भोगलेला आहे. एवढ्या सगळ्या परिणाम भोगून सुद्धा त्याची चिंता न करता हा लढा चालू आहे. यामागची भावना तुम्ही समजून घ्यावी आणि कुणाचंही ऐकून काही करायला न जाता इथल्या 25 लाख लोकांच्या भावनांचा विचार तुम्ही करून भविष्यात पावलं उचलावी, अशी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.